गोदातीरी ज्ञान पर्वणी घेऊन उत्सव आला. गोदातीरी ज्ञान पर्वणी घेऊन उत्सव आला. वसंत व्याख्यानमाला ही वसंत व्याख्यानमाला. वसंत व्याख्यानमाला आली वसंत व्याख्यानमाला. मुहूर्त मेढ गोरानडे न्यायमूर्तींनी रोवली. जोड त्याला वझेराव साहेबांची मग लाभली. कुसुमांच्या या गावामध्ये कुसुमांच्या या गावामध्ये ज्ञान यज्ञ पेटला. कुसुमांच्या या गावामध्ये ज्ञान यज्ञ पेटला. वसंत व्याख्यानमाला ही वसंत व्याख्यानमाला. वसंत व्याख्यानमाला आली वसंत व्याख्यानमाला. पुष्प गुंफिले सुंदर पहिले वाचस्पती भिडेनी. ज्ञान कुंभ तो प्राशन केला पुण्यवान लोकांनी. परंपरेला जगद्गुरूंचा परंपरेला जगद्गुरूंचा आशीर्वाद लाभला. परंपरेला जगद्गुरूंचा आशीर्वाद लाभला. वसंत व्याख्यानमाला ही वसंत व्याख्यानमाला. वसंत व्याख्यानमाला आली वसंत व्याख्यानमाला. अहो देव मामलेदार पटांगण फुलू फुलू लागले. लोकहिताला शिलेदार ही निस्वार्थी लाभले. खडतर होता मार्ग तरी पण खडतर होता मार्ग तरी पण जागर ना थांबला. खडतर होता मार्ग तरी पण जागर ना थांबला. वसंत व्याख्यानमाला ही वसंत व्याख्यानमाला. वसंत व्याख्यानमाला आली वसंत व्याख्यानमाला. गांधी नेहरू सरोजिनी अंधोंडो केशव कर्वे. स्वप्न दिले स्वातंत्र्यवीरांनी स्वतंत्रतेचे नवे. स्वरलतिकेचा स्वरसागर हा. स्वरलतिकेचा स्वरसागर श्री गोदेला भेटला. वसंत व्याख्यानमाला ही वसंत व्याख्यानमाला. वसंत व्याख्यानमाला आली वसंत व्याख्यानमाला. आचार्यात्रे हिंदुहृदय सम्राट धडाडून गेले. विचारवंतांच्या प्रतिभेचे दर्शन येथे घडले. प्रबोधनाच्या नव्या युगाचा प्रबोधनाच्या नव्या युगाचा पुरस्कार हा झाला. प्रबोधनाच्या नव्या युगाचा पुरस्कार हा झाला. वसंत व्याख्यानमाला ही वसंत व्याख्यानमाला. वसंत व्याख्यानमाला आली वसंत व्याख्यानमाला. वैभवशाली परंपरेला जतन करूया सारे. ज्ञानामृत हे घेण्यासाठी गोदा काठी या रे. कला गुणांचा संस्कारांचा कला गुणांचा संस्कारांचा मंगलमय सोहळा. कला गुणांचा संस्कारांचा मंगलमय सोहळा. वसंत व्याख्यानमाला ही वसंत व्याख्यानमाला. वसंत व्याख्यानमाला आली वसंत व्याख्यानमाला. वसंत व्याख्यानमाला ही 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 वसंत व्याख्यानमाला. आपल्या नाशिकमधलं एक नाव साता समुद्रापार शांतपणे जगातील सर्वात कठीण बाजारपेठांमध्ये आपली दमदार ओळख निर्माण करत आहे. सह्याद्री फार्म्स. हे यश मिळवले आहे
ते कुणा एका धनाढ्य व्यावसायिकाने नव्हे, तर एकत्र आलेल्या हजारो छोट्या छोट्या शेतकऱ्यांनी. बाहेर देशामध्ये माल जाऊ शकतो माझा, हे कधी म्हणजे माझ्या वडिलांना पण वाटलं नाही, माझ्या आईला पण वाटलं नाही. पैशांची पण खात्री आली आणि एकदम आम्ही निर्धास्त झालो. सह्याद्री म्हणजे सगळ्या शेतकऱ्यांना एक सोनं देऊ राहील. हे घडू शकलं कारण एका छोट्या शेतकऱ्याने पूर्वापार चालत आलेल्या शेतीकडे बघण्याचा आपला दृष्टिकोन पूर्णपणे बदलला. विलास विष्णू शिंदे यांनी शेतीतलं एक महत्त्वाचं मर्म जाणलं. शेतीत समस्या अनेक असतात, परंतु शेतीतील सर्वात मोठी समस्या म्हणजे विखुरलेले एकएकटे शेतकरी. शेतीतल्या समस्या सोडवायच्या असतील तर शेतकऱ्यांनी एकत्र आलंच पाहिजे, हे जाणून विलासजींनी छोट्या छोट्या शेतकऱ्यांना गटाच्या रूपात एकत्र आणण्यासाठी प्रयत्न सुरू केले. प्रश्न जो आहे तो आपला आहे आणि ती प्रश्न सोडवण्यासाठी आपल्यालाच आपली ताकद तयार करावी लागेल. प्रश्न मोठा आहे तर तेवढी मोठी ताकद तयार करावी लागेल, हेच त्याचं उत्तर आहे. साल 2011 मध्ये एका अशक्य वाटणाऱ्या स्वप्नाचा पाया रचला गेला. जन्माला आली सह्याद्री. शेतकऱ्यांची, शेतकऱ्यांसाठी, शेतकऱ्यांनी उभी केलेली एक फार्मर प्रोड्युसर कंपनी. छोट्या शेतकऱ्यांच्या या कंपनीने अगदी सुरुवातीलाच जगाच्या द्राक्ष बाजारपेठेत साऊथ आफ्रिका, चिली, पेरू यांसारख्या देशातील मोठमोठ्या शेतकऱ्यांच्या असलेल्या मक्तेदारीला थेट आव्हान दिलं. सर्व शेतकरी त्या बाजाराची जी काही तिथली संधी आहेत ती योग्य पद्धतीने घेत आहेत. का जर साऊथ आफ्रिकेतल्या शेतकऱ्याला जमतंय, चिलीतल्या शेतकऱ्याला जमतंय, तर आपल्याला जमायलाच हवं. आपली जी काही दुखणी आहेत ती आपण ग्राहकाला सांगून काही चालणार नाहीत. संधी मिळवावं लागेल तर ती तुम्हाला गुणवत्तेच्या आधारेच मिळवावं लागेल. आपल्याला थोडी व्यवस्था काही बदलावं लागेल. या दिशेने अगदी व्यावसायिक पद्धतीने तंत्रशुद्ध काम करत मग छोट्या छोट्या भारतीय शेतकऱ्यांनी एखादा हिरा घडवावा तसे जागतिक दर्जाचे द्राक्ष घडवले आणि द्राक्षाची जागतिक बाजारपेठ हलवून सोडली. पाहता पाहता स्वतः पुढाकार घेऊन संशोधन आणि प्रयोग करून द्राक्षाच्या अनेक नवीन व्हरायटीचे उत्पादन सुद्धा सह्याद्रीने भारतात प्रथमच सुरू केले. अवघ्या काही वर्षांमध्येच युरोपसारख्या अतिशय कठीण बाजारपेठेत आपली पताका उंच रोवत सह्याद्री बनली भारतातील सर्वात मोठी द्राक्ष निर्यातदार कंपनी. शेतीकडे एक इंडस्ट्री म्हणून बघत या हजारो छोट्या छोट्या शेतकऱ्यांनी फार्म टू फोक या संकल्पनेवर आपला हक्क प्रस्थापित केला. संपूर्ण मूल्य साखळीवर आपला दावा सांगितला. यामुळे संपूर्ण नफा शेतकऱ्यांच्या पदरी पडू लागला. शेतकरी बनले कंपनीचे शेअर होल्डर्स. 2015 पासून मी या सह्याद्रीच्या कंपनीत भागीदार आहे. त्याच्यामुळं मला सह्याद्रीचा एक खूप मोठा अभिमान आहे. आज फक्त द्राक्षच नव्हे तर इतरही अनेक पिकांमध्ये सह्याद्रीने मोठी झेप घेतली आहे. उदाहरणार्थ टोमॅटो. हिंदुस्थान युनिलिव्हर या बहुराष्ट्रीय कंपनीचे किसान टोमॅटो केचप आणि फ्रूट जॅमचे उत्पादन सुद्धा सह्याद्रीमध्ये केले जाते. तुमच्या ताब्यात असलेला केचपही कदाचित सह्याद्रीने तयार केलेला असल्याची दाट शक्यता आहे. सोबतच संत्र्यासारख्या निंबूवर्गीय फळांचं प्रोसेसिंग प्लांट आणि काजू प्रक्रिया प्रकल्प सुद्धा सह्याद्रीने सुरू केला आहे. यासोबतच ग्राहकांसाठी आनंदाची बातमी म्हणजे ज्यूस फॉर्म आणि किचन कल्चर हे नवीन प्रकल्प देखील सह्याद्रीने सुरू केले आहेत. तुम्ही कुठल्याही पिकाचं नाव घ्या, सह्याद्रीने त्यामध्ये आपले दमदार पाऊल ठेवले आहे. तब्बल 30,000 शेतकरी, 61 सभासद शेतकरी उत्पादक कंपन्या आणि 50,000 एकर क्षेत्रावर विविध पिकांचे उत्पादन घेत आज सह्याद्री बनली आहे भारतातील सर्वात मोठी फार्मर प्रोड्युसर कंपनी. शेतकऱ्यांसाठी वेदर स्टेशन्स, अत्याधुनिक टेस्टिंग लॅब्स, टिश्यू कल्चर लॅब्स, उत्पादन, काढणी, हाताळणी, मार्केटिंग, तंत्रज्ञान, भांडवल प्रत्येक क्षेत्रात जागतिक दर्जाचे उत्तम काम करत सह्याद्री आज पोहोचली आहे जगभरातल्या तब्बल 46 देशांमध्ये. अनेक वर्ष आपण ऐकत आलो, शेतकऱ्यांना पिकवता येतं पण विकता येत नाही. पण सह्याद्रीने दाखवून दिलं की जेव्हा शेतकरी एकत्र येतात तेव्हा ते माल पिकवू शकतात आणि विकू सुद्धा शकतात. साल 2025-26 मध्ये सह्याद्रीची वार्षिक उलाढाल आहे तब्बल 2,600 कोटींची. एकतेतून शेतकऱ्यांची समृद्धी, नव्या वाणांमधून बदलत्या हवामानाशी लढाई, ग्राहकांसाठी सेफ्टी, अफोर्डेबिलिटी
आणि क्वालिटी याला सर्वोच्च प्राधान्य. आणि हे करताना पर्यावरण संदर्भात कुठलीही तडजोड न करणे, या आपल्या तत्वांशी सह्याद्री सदैव प्रामाणिक राहिली आहे. फक्त व्यवसायच नव्हे तर आपले सामाजिक भानही सह्याद्रीने मनापासून जपले आहे. शेतकऱ्यांसाठी फार्मर फॅसिलिटी सेंटर, टाटा स्ट्राईव्हच्या सहकार्याने उभारलेले ग्रामीण भागातील युवकांसाठी स्किल डेव्हलपमेंट सेंटर, शेतकरी उत्पादक कंपन्यांसाठी तसेच शेती व्यवसायातील स्टार्टअपसाठी इन्क्युबेशन सेंटर, हे सर्व सह्याद्री चालवत आहे. तब्बल 6,000 लोकांना सह्याद्रीच्या माध्यमातून रोजगाराची संधी उपलब्ध झाली आहे. आम्हाला खूप आनंद आहे. नाही तर आम्हाला जॉबसाठी पुन्हा मुंबई इकडे तिकडे आज जाण्याची गरज नाही. घराच्या जवळच्या जवळ आम्हाला रोजगार उपलब्ध झालेला आहे. लोकसहभागातून सर्वांगीण ग्रामीण विकासासाठी सह्याद्री झटत आहे. छोटे शेतकरी जर एकत्र आले तर ते एक मोठी झेप घेऊन आकाश काबीज करू शकतात, हे सह्याद्रीने सिद्ध करून दाखवलं आहे. वसन व्याख्यानमालेचं 103व्या वर्षातलं आजचं हे 28वं पुष्प. स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांची आज जयंती आहे. आजचं व्याख्यान स्वर्गीय डॉक्टर वी म गोगटे यांच्या स्मृतिप्रित्यर्थ आपण आयोजित केलेलं आहे. आजचं 28वं पुष्प गुंफण्यासाठी आपल्यामध्ये मराठी भाषा आणि सांस्कृतिक कार्य विभागाचे महाराष्ट्राचे सचिव आदरणीय किरण कुलकर्णी यांचं व्यासपीठावर आगमन झालं आहे. आपण टाळ्यांच्या गजरात त्यांचं स्वागत करूया. त्याचबरोबर डॉक्टर विकास गोगटे आणि उद्योजक विवेक गोगटे हे देखील व्यासपीठावर उपस्थित आहे. या सर्व पाहुण्यांचं तसेच आपल्या सर्व श्रोत्यांचं मी मनपूर्वक स्वागत करतो. यूट्यूबवर तसंच समाज माध्यमांवर हा कार्यक्रम बघणारे सर्व दर्शक, त्याचबरोबर केबल टी व्हीवर या कार्यक्रमाचा आस्वाद घेणारे सर्व श्रोते यांचंही मी मनपूर्वक स्वागत करतो. सह्याद्री फार्म हे 103व्या वर्षाच्या व्याख्यानमालेचे मुख्य प्रायोजक आहेत. प्रारंभी आपण आज डॉक्टर वी म गोगटे यांच्या जीवनावरील चित्रफित बघूया आणि त्यानंतर मी कुलकर्णी साहेबांना विनंती करेन आपण विनायक दामोदर सावरकर तसेच डॉक्टर वी म गोगटे यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करावा. स्वर्गीय डॉक्टर वी म गोगटे. वक्तशीरपणा, तत्वनिष्ठा, ध्येयनिष्ठा, राष्ट्रभक्ती यांचं मूर्तिमंत प्रतीक म्हणजेच डॉक्टर वी म गोगटे. त्यांनी स्वातंत्र्य संग्रामात भाग घेतला. त्यासाठी प्रसंगी त्यांनी तुरुंगवासही भोगला. समृद्ध कर्तृत्वाच्या बळावर त्यांनी अनेक संस्था, संघटना यांच्या कार्यात सहभाग घेतला. वसंत व्याख्यानमाला, यशवंत व्यायामशाळा, आयुर्वेद सेवा संघ, कुस्तीगीर परिषद, सावाना, मराठी विज्ञान परिषद, संस्कृत भाषा सभा, इंडो जर्मन इंडो सोव्हिएत सांस्कृतिक संघ अशा विविध संस्थांचे नेतृत्व त्यांच्याकडे चालून आलं. स्तंभलेखन हा त्यांचा आत्मिक छंद. नाशिक शहरात त्यांनी फलकलेखन उपक्रम सुरू केला. त्या काळातल्या विद्यमान घडामोडींवर प्रबोधनात्मक फलकलेखन ते स्वतः करत असत. त्यानंतर त्यासाठी त्यांनी माणूस ठेवला, पण फलकलेखन मात्र सुरूच ठेवले. ते निवडणुकीला उभे राहायचे, पण ना प्रचारपत्रकं, ना फलक, ना इतर वायफट खर्च, केवळ नागरिकांची सुसंवाद या भांडवलावर ते निवडून येत असत. आणि निवडून आल्यावर वॉर्डात फिरून लोकांचे प्रश्न जाणून घेत आणि त्यांचा पाठपुरावा करीत आणि कामं न झाल्यास त्याचा शोधही घेत असत. एक आदर्श नगरसेवक डॉक्टर वी म गोगटे. वैद्यकीय व्यवसायात गरिबांना विनामूल्य सेवा द्यायची, व्याख्यानमालेत व्याख्यानाची वेळ पाळणं, यातून वक्तशीरपणा आणि नियमितपणा यांचा समन्वय त्यांनी साधला होता. वेळेचे आणि कामाचे नियोजन आणि त्यानुसार अंमलबजावणी ही दुर्मिळ बाब डॉक्टरांनी जीवनभर साकारली. विष्णू म्हणजे व्यापक हा शब्द डॉक्टर विष्णू महादेव गोगटे यांनी आपल्या जगण्यातून सार्थ केला. डॉक्टर वी म गोगटे यांना वसंत व्याख्यानमाला नाशिकतर्फे विनम्र अभिवादन.
केलेलं अतुलनीय कार्य आपल्या सर्वांनाच माहिती आहे आणि मराठी भाषा विभागाचे सचिव म्हणून सन्माननीय किरण कुलकर्णी साहेब आपल्या या मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर या भाषेचा अधिक विकास कसा होईल या दृष्टीने अतिशय तळमळीने प्रयत्न करत आहेत. आपण सन्माननीय किरण कुलकर्णी यांच्या परिचयाचे चित्रफित बघूया. डॉक्टर किरण कुलकर्णी हे सध्या सचिव मराठी भाषा विभाग आणि सांस्कृतिक कार्य विभाग या पदावर कार्यरत आहेत. यापूर्वी त्यांनी आदिवासी विकास विभाग, यशदा, मराठा चेंबर ऑफ कॉमर्सची जनवाणी संस्था, आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था येथे काम केलं. डॉक्टर किरण कुलकर्णी विकास अर्थशास्त्रामध्ये आदिवासी पुनर्वसनाचे आर्थिक आणि कायदेशीर पैलू या विषयावरती डॉक्टरेट त्यांनी मिळवली असून त्यांनी अनेक विषयांमध्ये पदवी आणि पदव्युत्तर शिक्षण देखील घेतलेले आहे. BCom, MCom, MA समाजशास्त्र, प्रशिक्षणाचा आंतरराष्ट्रीय अभ्यासक्रम, ISO लीड ऑडिटर, LLB, LLM आणि PhD असा त्यांच्या शिक्षणाचा प्रवास राहिलेला आहे. माहितीचा अधिकार, आदिवासी समस्या व उपाय, घनकचरा व्यवस्थापन, प्रशिक्षण पद्धती, उद्योजकता, वनविषयक आणि पुनर्वसन कायदे, शासकीय उपक्रमांची कायदेशीर बाजू अशा अनेक विषयांवर तज्ज्ञ म्हणून त्यांनी राष्ट्रीय पातळीवर विविध ठिकाणी मार्गदर्शनासाठी त्यांना निमंत्रित केलं जातं. हे स्वतः एक उत्तम लेखक असून आत्तापर्यंत कथा, कविता, निबंध, लेख, एकांकिका, नाटक, पथनाट्य, पटकथा, नभोवाणी मालिका, भाषण संग्रह असा बहुपैलू लेखन प्रवास त्यांचा राहिलेला आहे. विविध साहित्य प्रकारांमध्ये त्यांची पुस्तकं आणि शेकडो लेख प्रसिद्ध झालेले आहेत आणि त्यांनी संपादक म्हणून उद्योजक, शिक्षण आणि समाज, ट्रायबल रिसर्च जर्नल, पसाय अशा नियतकालिकांचे, तर सुरेश भट, एक झंझावात, अतूट नाते अशा पुस्तकांचं संपादन देखील केलेलं आहे. 30हून अधिक लघुपटांचे पटकथा लेखन त्यांनी केले. विचारांच्या ऊर्जेवर जगणारा एक प्रामाणिक, तत्वनिष्ठ, प्रयोगशील अधिकारी म्हणून त्यांची जनमानसात चांगली ओळख आहे. लोकाभिमुख प्रशासन आणि अभ्यासपूर्ण उपक्रम ही त्यांची खासियत आहे. कुशल प्रशासक, प्रयोगशील लेखक, संवेदनशील संशोधक, ओघवत्या शैलीचा वक्ता आणि प्रेरणादायी मार्गदर्शक म्हणून ते सर्वश्रुत आहेत. एक उत्तम साहित्यिक आणि साहित्याविषयी अतिशय प्रेम असलेला अधिकारी मराठी भाषा विभागाला लाभलेला असल्यामुळे या भाषेची केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर जगाच्या विविध भागात अधिक प्रगती कशी व्हावी या दृष्टीने प्रयत्न सुरू आहेत. अभिजात मराठी, विविध पैलू आणि भवितव्य या आपल्या विषयात ते या विषयावर अधिक प्रकाशझोत टाकतीलच. मी प्राचार्य वान भेंडे यांना विनंती करतो, आपण व्याख्यानमालेच्या वतीनं सन्माननीय किरण कुलकर्णी यांचा सत्कार करावा.
नमस्कार. या वसंत व्याख्यानमालेमध्ये आपण एक नवीन कॉन्सेप्ट राबवतो आहे. आत्ता आपला वसंत व्याख्यानमालेचा हा शेवटचा आठवडा आहे आणि सध्या आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे की सोशल मीडियाची पॉवर ही किती आहे आणि आजकाल आपल्याकडे 24 तास आपल्या हातात हे एक डिव्हाइस असतं, आपल्याकडे अवेलेबल आहे आणि त्याच्यावर आपल्याला जे दिसतं आपण त्याच्यानी बऱ्याच वेळेला इन्फ्लुएन्स होत असतो आणि अर्थातच आपल्याला इन्फ्लुएन्स करणारे खूप सारे इन्फ्लुएन्सर्स आता सोशल मीडियावरती आहे आणि ह्याच इन्फ्लुएन्सर्सच्या मार्फत आपलं हे जे नाशिकचं कल्चरल हेरिटेज आहे 103 वर्षांपासूनचं हे जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचावं आणि जास्त करून माझ्या जनरेशनचे किंवा मिलेनियल्स जे आता आपण ज्यांना जेन झी म्हणतो त्यांनीसुद्धा इथे येऊन हे व्याख्यान ऐकावं आणि नक्कीच त्यांना एक अविस्मरणीय अनुभव याच्यामधनं मिळेल. याच्यासाठी आपण काही निवडक इन्फ्लुएन्सर्सला इथे त्यांचं सन्मान करणार आहोत. खरं तर हा शेवटच्या आठवड्यात केलेला आम्ही हा एक प्रयोग आहे. पुढच्या वर्षी यांच्यामार्फत अजून जास्तीत जास्त आपण एकत्र मिळून काम करणार आहोत. तर आजची पहिली आपली सन्मानार्थी आहे अँकर शिल्पा भेंडे. खरं तर अँकरिंग या क्षेत्रामध्ये पहिली महिला म्हणायला हरकत नाही आहे नाशकात आणि अर्थातच सोशल मीडियाद्वारे खूप वेगवेगळं कॉन्टेंट लोकांपर्यंत पोहोच. श्री कुलकर्णी यांच्या सुविद्य पत्नी राजश्री कुलकर्णी या देखील कार्यक्रमास उपस्थित आहेत. मी त्यांचंही मनपूर्वक स्वागत करतो. उद्या व्याख्यानमालेचं 29वं पुष्प धुळे येथील प्राध्यापिका वैशाली पाटील या भूषविणार आहेत. मन प्रसन्न तर जीवन प्रसन्न हा त्यांचा विषय आहे. 30 मे रोजी रवींद्रसिंग मोदी हे नांदेड येथील सामाजिक कार्यकर्ते आहेत. ते हिंद की चादर या विषयावर आपले विचार मांडतील. श्री गुरु तेग बहादूर साहेबजी यांच्या 350व्या शहीदी समागम वर्षानिमित्त आपण हे व्याख्यान आयोजित केलेलं आहे. हिंद की चादर हा नेमका काय विषय आहे हे आपण या व्याख्यानाच्या माध्यमातून समजून घेणार आहोत. 31 मे रोजी उत्सव नात्यांचा हा ग्रँड फिनाले कार्यक्रम या ठिकाणी होईल. या कार्यक्रमात झी मराठी मनोरंजन वाहिनीमधील नामवंत अभिनेते अभिनेत्री गायक आणि निवेदक हे सहभागी होणार आहेत. 1 जून रोजी तेंडल्या हा सचिन तेंडुलकर आणि ग्रामीण भारताचं नातं यावर निघालेला चित्रपट या ठिकाणी दाखविण्यात येणार आहे. सचिन जाधव या इस्लामपूरच्या युवकाचं आपण या ठिकाणी मागच्या आठवड्यात व्याख्यान ऐकलं आणि स्वप्नांचा पाठलाग करताना सचिन तेंडुलकर क्रिकेटचा देव समजला जातो आणि त्याच्या प्रेमात असंख्य क्रिकेट वेडे बुडालेले आहेत. त्याच्यामध्ये सचिन जाधव यांचा देखील समावेश आहे. सचिन तेंडुलकर यांना आपण काय भेट देऊ शकतो या विचाराने या युवकाला पछाडलं आणि त्याने सचिन तेंडुलकर आणि ग्रामीण भारत असं नातं जोडणारा एक सिनेमा तयार केला. आर्थिक अडचणीमुळे चित्रपटगृहात हा सिनेमा प्रदर्शित होऊ शकला नाही.
त्यामुळे छोट्या छोट्या गट समूहांमध्ये आत्तापर्यंत 200 ठिकाणी हा सिनेमा प्रदर्शित करण्यात आलेला आहे. या युवकावर या सगळ्या स्वप्नांचा पाठलाग करताना 1 कोटी रुपयांचं कर्ज झालं आहे आणि त्यामुळे व्याख्यानमालेने निर्णय घेतला आहे की आपण या ठिकाणी 1 जूनला हा सिनेमा दाखवू आणि त्याला जेवढा अर्थसहाय्य आपल्याला या प्रयोगाच्या माध्यमातून करता येईल ते करूया. तर त्या तेंडल्या हा सिनेमा देखील पाहण्यासाठी आपण मोठ्या संख्येने उपस्थित राहावं ही आपल्याला विनंती करतो. नुकतंच 27 आणि 28 फेब्रुवारी आणि 1 मार्च रोजी नाशिकमध्ये विश्व मराठी संमेलन हे अतिशय उत्साहामध्ये सहभागी झालं, संपन्न झालं. मराठी भाषा विभागाचे मंत्री नामदार उदय सामंत आणि सचिव सन्माननीय किरण कुलकर्णी यांच्या नेतृत्वाखाली हे संमेलन अतिशय सुंदर पद्धतीने पार पडलं. या संमेलनाच्या पूर्वतयारीची जेव्हा बैठक झाली होती त्या बैठकीच्या मध्ये मला देखील आमंत्रित करण्यात आलं होतं आणि त्यावेळी या संमेलनामध्ये काय व्हावं अशी अपेक्षा मी त्या ठिकाणी व्यक्त केली होती. त्यावेळी वसंत व्याख्यानमाला नेमकं काय करते हेही थोडक्यात सांगितलं होतं की विश्व मराठी संमेलन आत्ता होतं आहे, परंतु वसंत व्याख्यानमाला दरवर्षी गेल्या 4 वर्षांपासून जगभरातील 10 मान्यवर वक्ते या ठिकाणी आमंत्रित करते आणि नवनवीन विषय आमच्या युवकांना समजावे आणि त्यांच्या आयुष्याच्या प्रगतीमध्ये थोडी मोलाची भर वसंत व्याख्यानमालेच्या माध्यमातून घालता यावी या दृष्टीने आम्ही प्रयत्न करत आहोत. माझं सगळं निवेदन ऐकल्यानंतर मराठी भाषा मंत्री नामदार उदय सामंत यांनी त्या सर्वांचे विचार ऐकल्यानंतर समारोपाचं जे भाषण केलं त्यामध्ये त्यांनी सांगितलं की व्याख्यानमाला केवळ नाशिक शहरात सुरू आहे. तुम्ही नाशिक जिल्ह्याच्या ग्रामीण भागामध्ये व्याख्यानमालेचा हा उपक्रम सुरू करा. विश्व मराठी संमेलनाच्या निमित्ताने आम्ही या उपक्रमासाठी अर्थसहाय्य उपलब्ध करून देऊ. तर व्याख्यानमालेच्या कार्यकारी मंडळाने या प्रस्तावावर या सूचनेवर चर्चा केली आणि निर्णय केला की येत्या ऑक्टोबर, नोव्हेंबर आणि डिसेंबर या 3 महिन्यांमध्ये नाशिक जिल्ह्यात जे 15 तालुके आहेत तर 3 दिवसांची व्याख्यानमाला म्हणजे असे एकूण 45 कार्यक्रम आम्ही आयोजित करू. मात्र त्यासाठी मराठी भाषा विभागाचं अर्थसहाय्य आम्हाला मिळणं अपेक्षित आहे. त्या संदर्भातला प्रस्ताव आमच्या व्याख्यानमालेचे सर्व पदाधिकारी आता सन्माननीय किरण कुलकर्णी साहेबांना देतील. कुलकर्णी साहेब, मी नम्रपणे आपल्याला सांगू इच्छितो की हे व्याख्यानमालेचं जे काही व्यासपीठ आहे हे आम्ही देणगीतून मिळवलेलं आहे. समोर या खुर्च्या आहेत या देणगीतून मिळवलेल्या आहेत. आमचं हे जे 3 कॅमेरे आहेत, एका कॅमेऱ्याची किंमत 3.5 लाख रुपये जे आम्ही लाईव्हसाठी वापरतो ते आम्ही MSL ड्राईव्ह लाईनच्या माध्यमातून
CSR फंडातनं मिळवलेले आहे. हे LED वॉल यावर्षी आम्हाला CSR फंडातनं प्राप्त झाली आहे. आत्ताच मला निरोप आला की साऊंड सिस्टीम जी आहे त्याच्यासाठी सुद्धा MSLने आमचा प्रस्ताव मंजूर केलेला आहे. आणि दरवर्षी आम्ही जगभरातनं वक्ते बोलवतो. हे यंदाचं चौथं वर्ष आहे. आमचं साधारण बजेट गेल्या 4 वर्षांपासून दरवर्षी 30 लाख रुपयांचं आहे. आणि एवढं सगळं करून आमच्याकडे 57 लाख रुपयांच्या ठेवी आहेत, ज्या आम्हाला पुढच्या 2 वर्षात 5 कोटी रुपयांपर्यंत नेण्याचा आमचा प्रयत्न आहे, की जेणेकरून दरवर्षी आम्हाला देणगीदारांकडे फिरावं लागू नये. एक त्या निश्चित निधीतून हा कार्यक्रम वर्षानुवर्ष सुरू राहावा. आणि अशा संस्थेच्या पाठीशी तुम्ही एक सहृदयी अधिकारी आहात, त्यामुळे निश्चितपणे उभे राहाल असा मला विश्वास वाटतो. आपलं पुन्हा एकदा स्वागत करतो आणि आपण आजच्या पुष्पास प्रारंभ करावा अशी विनंती करतो. अभिजात मराठी, विविध पैलू आणि भवितव्य. धन्यवाद. कुसुमाग्रजांच्या गावची वसंत व्याख्यानमाला आणि त्या व्याख्यानमालेसाठी आवर्जून उपस्थित आपण सर्व श्रोतेवर्ग, व्याख्यानमालेचे आयोजक सर्व मंडळी, समाज माध्यमांवरून म्हणजे मराठीत बोलायचं तर सोशल मीडियावरून ही व्याख्यानमाला बघणारे आमचे सर्व मित्र आणि मराठी भाषाप्रेमी अशा सर्वांना माझा सर्वप्रथम नमस्कार. आत्ता व्याख्यानमालेच्या आयोजकांनी काही मुद्दे उपस्थित केले. आधी त्याच्याबद्दल 1-2 मिनिटात बोलतो आणि मग विषयाकडे वळतो. व्याख्यानमाला हे एकेकाळी महाराष्ट्राचं वैभव होतं. अनेक गावांमधून उत्कृष्ट व्याख्यानमाला चालायच्या. 5 दिवसाची व्याख्यानमाला, 3 दिवसाची व्याख्यानमाला, 1 महिन्याची व्याख्यानमाला. मी तर अशा काही व्याख्यानमाला ऐकल्या की ज्याच्यामध्ये एकच वक्ता 3 दिवस 5 दिवस वेगवेगळ्या विषयांवरती बोलायचा. काही विषयांना वाहून घेतलेल्या व्याख्यानमाला असायच्या. हे सगळं जे महाराष्ट्रातलं वातावरण होतं ते आज थोडंसं बदलल्यासारखं दिसतं आहे. आणि व्याख्यानमाला अनेक गावातल्या या बंद पडत आहेत, त्याला प्रतिसाद कमी मिळतो आहे असं चित्र उभं राहायला लागलेलं आहे. त्या पार्श्वभूमीवरती नाशिकमध्ये या व्याख्यानमालेने शतक मारलेलं आहे आणि अतिशय उत्कृष्ट पद्धतीने हे आयोजन होतं आहे. ही खरोखरच कौतुकाची बाब आहे. मला नेहमी असं वाटतं की मराठी भाषा किंवा समाजातली वैचारिकता टिकवण्यासाठी म्हणून जे उपक्रम करायचे असतात, हे उपक्रम करण्याची जबाबदारी कोणाची? याचं स्पष्ट उत्तर असं आहे की हे उपक्रम करण्याची आणि टिकवण्याची जबाबदारी ही समाजाची आहे. आणि समाज ते जर करत असेल, समाजातला कोणी घटक ते करत असेल, तर त्याच्या पाठीशी उभं राहणं ही शासनाची जबाबदारी आहे. आणि त्याच्यामुळे व्याख्यानमालेच्या आयोजकांनी जी अपेक्षा व्यक्त केलेली आहे त्याच्याबद्दल जरूरच शासनातर्फे आम्ही विचार करू, त्यांच्या प्रस्तावाचा विचार करू. ग्रामीण भागात वसंत व्याख्यानमालेचं एक वेगळं रूप हे ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये आपण सुरू करता आहात. मला वाटतं महाराष्ट्रातल्या इतर जिल्ह्यांना उदाहरण द्यायला मला हा एक चांगला मुद्दा या निमित्ताने मिळालेला आहे. आणि अशाच प्रकारे सर्व जिल्ह्यांमध्ये एक वैचारिक जागर व्हावा असा प्रयत्न आपण सर्वजण करूयात. नाशिकबद्दल काय बोलावं? त्याचं कारण असं, कोणाबद्दल बोलतात? जे काहीतरी परकं असतं, दुसरं असतं. नाशिकच मुळात माझं आहे का असा प्रश्न आला असेल तुमच्या मनात. त्याचं उत्तर आधी देतो. माझा जन्म नाशिक जिल्ह्यातला आहे, मी मालेगावचा आहे. त्यामुळे माझ्याच जिल्ह्यात, माझ्याच गावात मला वसंत व्याख्यानमालेच्या निमित्ताने बोलण्याची संधी मिळते, याचा मला खरोखर आनंद आहे. आणि आत्ता जो एक प्रयोग, 2 सत्कार झाले इन्फ्लुएन्सर्सचे, जे मराठी इन्फ्लुएन्सर्स
या व्याख्यानमालेच्या प्रचार प्रसारासाठी ऑनलाईन प्रयत्न करतायत, त्यांचं मी विशेष कौतुक करतो. हे फार महत्त्वाचं आहे. माझ्या भाषणातून कदाचित त्याबद्दलसुद्धा काही मुद्दे मी निश्चितपणे मांडणार आहे. आपण आता मुद्द्याकडे वळूयात. मला विषय असा दिलेला आहे की अभिजात मराठी, विविध पैलू आणि भवितव्य. पहिलाच शब्द आपण जर घेतला, अभिजात मराठी म्हणजे काय हो? जवळपास 1.5 वर्षापूर्वी केंद्र शासनाने मराठी भाषेला अभिजात दर्जा बहाल केला. म्हणजे काय झालं? एखादी भाषा अभिजात झाल्यामुळे उपयोग काय, फायदा काय? मुळात अभिजात म्हणजे काय? कोणत्या भाषेला अभिजात म्हणायचं आणि कोणती भाषा अभिजात नाही असं म्हणायचं? याचे काही निकष आहेत ना. आपल्याकडे सध्या एक जे वातावरण पसरलेलं आहे त्यानुसार आपण या अभिजातपणाचा सुद्धा एक उत्सव केला. म्हणजे आमच्या भाषेला अभिजात दर्जा केंद्र सरकारने दिला याच्याबद्दल आपण खूप आनंदोत्सव साजरा केला, अभिमान वाटला. संपूर्ण जगभरातल्या मराठी भाषा प्रेमींमध्ये, मराठी भाषिकांमध्ये एक आनंदाची लहर पसरली. हे सगळं झालं, पण मुद्दा आहेच ना, अभिजात म्हणजे काय? मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाला म्हणजे काय? तर माझ्या भाषणाच्या सुरुवातीच्या अगदी थोडक्या वेळेमध्ये मी ही संकल्पना आपल्यासाठी आधी स्पष्ट करतो, मग आपण त्याच्या काही पैलूंबद्दल आणि भवितव्याबद्दल बोलूया. अभिजात ही जी संकल्पना आहे ही खरं म्हणजे पाश्चिमात्य संकल्पना आहे, ही भारतीय संकल्पना नाही. तमोयुगामध्ये म्हणजे 12व्या ते 17व्या शतकाच्या दरम्यान युरोपमध्ये जे एक वेगळ्या प्रकारचं वातावरण निर्माण झालं होतं आणि विविध क्षेत्रांमध्ये एक प्रकारची कुंठितता आलेली होती, त्या काळाचं वर्णन इतिहासकार युरोपाचं तमोयुग असं करतात. या तमोयुगानंतर म्हणजे न्यूटनच्या जन्मानंतर, न्यूटनने शोध लावल्यानंतर या तमोयुगाचा अंत झाला असं समजलं जातं. त्या काळात युरोपीय साहित्याबद्दल अभिजात ही संकल्पना समोर आली. काय होती ही संकल्पना? एक संकल्पना असं म्हणत होती की जुनं ते सगळं अभिजात. दुसरी संकल्पना असं म्हणत होती की अभिजनांसाठी म्हणजे एलिट क्लाससाठी जे असतं ते अभिजात. मग एखादी भाषा अभिजात असते किंवा एखादी कलाकृती अभिजात असते म्हणजे ती एलिट क्लाससाठी असली तर ती अभिजात आहे, ती जुनी असली तर ती अभिजात आहे, अशी संकल्पना युरोपीय पद्धतीनं त्या काळात मांडली गेली. भारतामध्ये या संकल्पनेबद्दल अतिशय विस्ताराने आपल्या मराठी भाषेतच लिहिलेलं आहे विश्वकोशामध्ये. विश्वकोशाने असं म्हटलं की 2 ते 2,500 वर्षापूर्वीचा इतिहास असलेली भाषा आणि ज्या भाषेमध्ये काही आदर्श पाळले जातात, काही संकेतांचं पालन केलं जातं, ती अभिजात भाषा. आता आपण ज्या मराठी भाषेला अभिजातपणा प्राप्त झाला म्हणतो त्याच्या मागे मात्र संकल्पना किंचित बदललेली आहे. ती अशी आहे की ज्या भाषेमध्ये नवनवीन साहित्य निर्माण होतं, नवनवीन आदर्श निर्माण होतात, नवे नवे संकेत निर्माण होतात, अशी 2 ते 2,500 वर्षापासून अस्तित्वात असलेली भाषा म्हणजे अभिजात भाषा. ती भाषा जिवंत आहे आणि म्हणून ती अभिजात आहे, तो प्रवाह आहे. असा या अभिजाततेचा एक वेगळ्या प्रकारचा अर्थ मराठी भाषेपुरता आपण महाराष्ट्रीय लोकांनी लावलेला आहे आणि लावावा असं माझं म्हणणं आहे. केंद्र सरकारने जे शिक्कामोर्तब केलं अभिजातपणावरती त्याचे निकष फार छोटे आणि स्पष्ट होते. एक तर 2 ते 2,500 1,500 वर्षापेक्षा जास्ती असा इतिहास पाहिजे. भाषेचं स्वरूप बदललेलं असलं तरी चालेल, परंतु त्या भाषेमध्ये काही एक सातत्य हे दिसलं पाहिजे आणि अभिजातता असली पाहिजे. अशा काही निकषांवरती तो अभिजातपणाचा शिक्का केंद्र सरकारने मराठी भाषेवरती मारला, शिक्कामोर्तब केलं आणि याचा अर्थ केंद्र सरकारच्या अभिजात भाषा विषयक जी योजना आहे त्याच्यामध्ये मराठीचा समावेश झाला.
इतकं ते सोपं आणि सरळ आहे. मग मुद्दा असा येतो की अभिजात भाषेचे पैलू कोणते कोणते आहेत आणि या अभिजात भाषेचं भवितव्य कसं असणार आहे, त्याची माहिती घेण्यासाठी आपल्याला आधी हे बघावं लागेल की अभिजात भाषा म्हणजे 2500 वर्षापासूनची भाषा म्हटलं तर 2500 वर्षापूर्वीची जी महाराष्ट्री प्राकृत ही भाषा होती तेच मराठीचं त्या काळातलं रूप होतं. म्हणजे ते रूप आता बदललेलं आहे पण प्रवाह कायम आहे. आणि या भाषेतला सर्वात महत्त्वाचा ग्रंथ समजला जातो तो गाथा सप्तशती. हाल सातवाहन नावाच्या राजाने 700 लोककथांचं केलेलं संकलन असं ते गाथा सप्तशतीचं स्वरूप आहे. आणि गाथा सप्तशती साधारण इसवी सन पूर्व 3ऱ्या शतकापासून इसवी सनाच्या 1ल्या शतकापर्यंत या 300-400 वर्षात लिहिली गेली असावी अशा प्रकारचा संशोधकांचं म्हणणं आहे. इतकं जुनं असं आपल्या भाषेत आहे. त्याच्यानंतर अक्षरशः लख सूर्य प्रकटावा तशी ज्ञानेश्वरी ही 12व्या शतकामध्ये आली. आणि प्राकृताला म्हणजे महाराष्ट्रीय प्राकृतामध्ये ज्या मराठीचं स्वरूप मध्ययुगीन मराठी झालं ती मराठी जी आजकाल आपण काही प्रमाणात बोलतो सुद्धा ही ज्ञानेश्वराच्या काळामध्ये समोर आली. त्यानंतर अर्थातच संत पंत तंत असे प्रवाह आले. ब्रिटिश काळामध्ये इंग्रजी भाषेचा अभ्यास करून अनेक मराठी लेखक पुढे आले आणि गेल्या शतकामध्ये तर आपल्या भाषेने लेखनाचा पाऊस पाडला. अनेक ग्रंथकार, अनेक कवी, अनेक नाटककार आधुनिक मराठीमध्ये लिहिते झाले. या सगळ्या परिप्रेक्ष्याचा जर आपण विचार केला तर आपल्या लक्षात येईल की हा एक खूप मोठा असा प्रवाह आहे. आणि या सगळ्या मराठी भाषेतून या साहित्यातून प्रकट काय होतं आहे तर तो महाराष्ट्रीय माणूस प्रकट होतो आहे. तुम्हाला सांगायला मला गंमत वाटेल की इसवी सन 780 उद्योतन सुरी नावाच्या एका लेखकाने इसवी सन 780 मराठी लोकांची वैशिष्ट्य काय आहेत याचं वर्णन केलं होतं. आणि गंमत म्हणजे ते वर्णन अजूनही आपल्याला बऱ्यापैकी लागू पडतं. आपण तसे आहोत, हा मराठीपणा आहे आपला. त्याने काय वर्णन केलं होतं? त्याने असं लिहिलं होतं की काळी सावळी मंडळी आहेत, ही धट्टमुट्ट आहेत म्हणजे धट्टीकट्टी आहेत. त्याच्यापुढे तो म्हणतो की ही लोक अभिमानी आहेत, यांना अभिमान वाटतो. त्याच्या पुढचं आपलं वैशिष्ट्य त्याने सांगितलेलं होतं की ही माणसं सहनशील आहेत. आणि शेवटचा शब्द तो मराठी माणसाबद्दल म्हणतो की ही माणसं कलहशील आहेत. आता सहनशील आणि कलहशील हे कसं काय एकत्र बा? तर विचार करता आपल्या लक्षात येईल की मराठी माणूस आधी सहनशील आहे, सहन केल्यानंतर तो काही विचार करतो आणि विचार केल्यानंतर आपली मतं पक्की झाली की आपल्या मतांसाठी तो कलह करायला मागे पुढे बघत नाही, कारण तो अभिमानी आहे. हे जे आपल्या मराठी लोकांचं वैशिष्ट्य आहे हे अजूनही टिकून आहे असं मला वाटतं. मग भाषेचा या वैशिष्ट्याशी काय संबंध आहे? तर खरं सांगू का, आपण सगळं या भाषेची लेकरं आहोत. भाषा म्हणजे जणू एक नदी आहे. या नदीच्या प्रवाहावरती खेळणारी आपण लेकरं आहोत. हा प्रवाह खूप जुना आहे, तो वाहतो, तो बदलत राहतो. भाषा बदलते, भाषा बदलते हे तर आपण बघतोच आहे. मला नेहमी असं वाटतं की भाषेवरती अधिकार कुणाचा, भाषा कशी असावी हे कोण ठरवतं, भाषेतले शब्द कोण आणतं, भाषेमध्ये या प्रकारचे शब्द असावेत, या प्रकारचे शब्द नसावेत हे कोण ठरवतं? हे शासन नाही ठरवत, शासन ठरवू शकतही नाही. हे काम आहे समाजाचं. कारण शासन व्यवस्था अस्तित्वात येण्याच्या आधीपासून भाषा आहे. त्यामुळे भाषा कशी असावी हे समाज ठरवतो. म्हणजे आज आपण जर म्हणत असू की मराठी भाषेमध्ये इतर अनेक शब्द आलेले आहेत, तर तो समाजाने घेतलेला निर्णय आहे. त्याच्याकडे आपल्याला त्या नजरेनं बघावं लागेल. शासन फार फार तर प्रमाण भाषेबद्दलचे काही नियम बनवेल, पण भाषा कशी असावी हे ठरवण्याचा अधिकार समाजाचा आहे.
आणि समाज तो अधिकार बजावत असतो. मग आजची नवी पिढी जी आहे, ही नवी पिढी हा अधिकार कसा बजावते आहे? अनेक वेगळ्या वेगळ्या भाषेतले शब्द, मग इंग्रजी असेल त्याच्यामध्ये, हे मराठीमध्ये आलेले आहेत. कोणतीही भाषा ही आयसोलेटेड नसते, म्हणजे ती एकटीच एकांड्या पद्धतीनं विकसित झाली असं कधीच होत नाही. त्या भाषेमध्ये इतर भाषांमधनं काही शब्द येतात, काही त्या भाषेचे स्वतःचे शब्द असतात. आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे मराठी भाषेला खूप बोली भाषा आहेत. किती बोली भाषा आहेत? एका विचारवंताचं म्हणणं असं आहे की मराठीच्या 216 बोली भाषा आहेत. म्हणजे आपल्याला खानदेशातल्या अहिराणीसारख्या काही बोलीभाषा माहिती असतात, पण एकूण बोलीभाषांची संख्या ही 216 आहे असं त्या विचारवंताचं म्हणणं आहे. आता या 216 बोलीभाषा या मराठी भाषेच्या फांद्या आहेत का? माझं त्याच्यावरचं म्हणणं असं आहे की या मराठी भाषेच्या फांद्या नाहीत, तर ती मराठी भाषेची मुळं आहेत. या बोलीभाषेतून प्रमाण भाषेने शब्द घेतलेले आहेत. या बोली भाषांमधून प्रमाण भाषा विकसित झालेली आहे आणि इतर भाषा भगिनींच्या शब्दांमुळे मराठी भाषा संपन्न होत गेलेली आहे. इंग्रजी भाषा संपन्न आहे असं आपण म्हणतो, कारण इंग्रजी भाषेमध्ये इतर भाषांमधले अनेक शब्द बेमालूमपणे गेलेले आहेत. मराठी भाषेचंही तसंच आहे. त्यामुळे मराठी माणसाची भाषिक अस्मिता ही व्यापक पद्धतीची असण्याशिवाय गत्यंतर नाही. त्याला संकुचित राहणं परवडणार नाही आणि आवडणार पण नाही. मग भाषेचा अभिमान आहे म्हणजे काय? भाषेचा अभिमान असतो तो केवळ स्वभाषेचा असू शकत नाही. माझं भाषेवरती प्रेम आहे म्हणजे फक्त माझं मातृभाषेवरती प्रेम आहे असं नसून माझं सगळ्याच भाषांवरती प्रेम आहे असा त्याचा अर्थ आहे. त्यामुळे कुठल्याही भाषेचा दुस्वास करण्याची गरज नाही. एखादा शब्द मराठी भाषेचा म्हणून स्वतंत्रपणे विकसित करणं हे मराठी भाषेतल्या प्रतिभावंतांनी केलेलं आहे. त्यातल्याच एका प्रतिभावंताचं छायाचित्र आपल्यासमोर आहे. स्वातंत्र्यवीर सावरकरांनी अतिशय जाणीवपूर्वक प्रयत्न केला आणि मराठी भाषेला काही शब्द दिले. असे काही नवे शब्द आतासुद्धा तयार होत आहेत. नवी पिढी तयार करते आहे, ते सुद्धा आपण स्वीकारले पाहिजेत. आणि व्याकरणाकडे जरा खुल्या नजरेनं बघायला पाहिजे. याचा काय अर्थ होतो? मी तुम्हाला उदाहरण सांगतो. माझं लाडकं उदाहरण सांगतो, ते म्हणजे रेल्वे. रेल्वे हा शब्द मराठी आहे की इंग्रजी आहे? कुणी म्हणेल इंग्रजी शब्द आहे. माझं म्हणणं असं की तो मराठी शब्द आहे. आणि कसं हे मी व्याकरणदृष्ट्या सिद्ध करतो. इंग्रजीमध्ये रेल्वे या शब्दाचं लिंग हे शी आहे, SHE, म्हणजे ते स्त्रीलिंगी आहे. आणि मराठीमध्ये स्त्रीलिंगी आहे, राईट. पण इंग्रजी वाक्यामध्ये ट्रेन अराइव्ज इट असं म्हटलं जातं. म्हणजे इंग्रजी भाषेला ट्रेन या शब्दाचं, रेल्वे या शब्दाचं लिंग हे नपुसकलिंग इट याप्रमाणे आहे आणि मराठीमध्ये ते SHE शी स्त्रीलिंग आहे. म्हणजे मराठीमधला रेल्वे हा शब्द हा स्त्रीलिंगी आहे. मग रेल्वे हा मराठी शब्द झाला, तो इंग्रजीतला रेल्वे नव्हे, तो मराठी शब्द आहे. असे अनेक शब्द आपल्या बोलण्यात आलेले आहेत. स्टेशनसारखा शब्द आहे, त्यालासुद्धा काही प्रतिशब्द सुचवला गेला होता. पण मघा मी म्हटलं त्याप्रमाणे समाज जर निर्णय घेत असेल तर समाजाला निर्णय घेण्यापासून कोणीही थांबवू शकत नाही, अगदी शासनसुद्धा, कारण हा अधिकारच समाजाचा आहे. आणि म्हणून मला कधी कधी असं वाटतं की लोकशाहीची संकल्पना ही कदाचित भाषेकडे बघूनच आली असेल. कारण भाषा समाज घडवतो आणि समाजच भाषा पुढे नेतो. मग या बोली भाषांबद्दल आपल्याला आणखी विचार करण्याची गरज आहे. आणि अभिजात भाषेचा अभ्यास करायचा, अभिजात भाषा पुढे न्यायची, अभिजात भाषेचं भवितव्य घडवायचं म्हणजे बोली भाषांवरती विचार करणं आवश्यक आहे. केवळ प्रमाण भाषेचा विचार करून चालणार नाही. या दृष्टिकोनातून शासनाने सुद्धा
बोलीभाषांवरती खूप काम आता सुरू केलं आहे. आपल्या नाशिकमध्येच बोलीभाषा अभ्यासकांचं आम्ही एक संमेलन घेतलं गेल्या महिन्यातच. त्याला 200 पैकी 80 बोलीभाषांचे अभ्यासक हे उपस्थित होते. या प्रत्येक बोलीभाषेचा एक पद्धतशीर असा विकास आपल्याला घडवून आणावा लागेल आणि त्याचे टप्पे ठरलेले आहेत. पहिला म्हणजे त्या बोलीभाषेचा शब्दकोश तयार करावा लागेल. त्या बोलीभाषेचं व्याकरण असायला पाहिजे. त्या बोलीभाषेमध्ये साहित्य निर्मिती व्हायला पाहिजे. त्या बोलीभाषेतल्या लोकगीतांचं लोककथांचं ऑडिओ व्हिज्युअल डॉक्युमेंटेशन व्हायला पाहिजे. आणि जसे प्रमाण मराठी भाषेमध्ये काही साहित्य प्रकार आहेत असे साहित्य प्रकार त्या प्रत्येक बोलीभाषेत निर्माण झाले पाहिजेत. याला आपण बोलीभाषांचं संवर्धन आणि विकास असं म्हणायला पाहिजे. शासन या दृष्टीने म्हणूनच प्रयत्न करत आहे. पण हे होत असताना एक नवीन पैलू आणि ज्याच्यावरती अभिजात मराठीचं मराठी प्रमाण भाषेचं आणि बोलीभाषांचं सुद्धा भवितव्य अवलंबून आहे त्या मुद्द्याचा परामर्श आपल्याला घेतला पाहिजे. तो म्हणजे डिजिटल मराठी. जोपर्यंत डिजिटल मराठी स्ट्रॉंग होत नाही बळकट होत नाही तोपर्यंत आपली मराठी जगामध्ये ठामपणाने उभी राहण्याला मदत होणार नाही. आपली मराठी भाषा ही एक जगातली बलाढ्य मोठी भाषा आहे हे आपणही समजून घ्यायला पाहिजे. जगामध्ये 6,500 भाषा आहेत. या 6,500 भाषांपैकी लोकसंख्या बोलणाऱ्या लोकसंख्येच्या दृष्टीने मराठी भाषेचा क्रमांक 10वा लागतो. म्हणजे 6,500मध्ये पहिल्या 10त आपली मराठी भाषा आहे. आणि या मराठी भाषेने अनेक पराक्रम केलेले आहेत. विश्वकोश ज्या भाषांमध्ये आहे अशा भाषांची संख्या किती आहे जगामध्ये? 40 किंवा 50. त्याच्यामध्ये आपली मराठी भाषा आहे. विश्वकोश निर्माण झालेला आहे. दिवाळी अंकांची 100 वर्षाहूनही मोठी परंपरा दुसऱ्या कुठल्याही भाषेत नाही. ती फक्त मराठी भाषेत आहे. हे सुद्धा मराठी भाषेचं वैभव आहे. आणि त्याहीपेक्षा एक अतिशय चमत्कृतीपूर्ण असा पराक्रम सांगायचा तर मराठी भाषेमध्ये एक कवी असा आहे की ज्याच्या कविता दररोज संध्याकाळी त्याच्या जन्मस्थळी गेले 350 वर्ष म्हटल्या जातात. असं कवीचं भाग्य दुसऱ्या कुठल्याच भाषेतल्या कवीला नाही आहे. मराठीत तसा कवी आहे आणि मराठी भाषेने तो पराक्रम केला आहे. त्या कवीचं नाव आहे मित्रांनो समर्थ रामदास. त्यांच्या ज्या आपण आरत्या म्हणतो या कविता आहेत मुळात आणि त्यांच्या आरत्या घरोघरी म्हटल्या जातात. हे टिकलेलं आहे. हे सगळं टिकवण्यासाठी भाषेचा आणि संस्कृतीचा परस्पर संबंध हा समजून घेतला पाहिजे. आम्ही परदेशामध्ये जवळपास 42 देशांमध्ये 76 महाराष्ट्र मंडळं मराठी भाषा विभागाने संपर्क साधून नेटवर्किंग केलेलं आहे. या सर्व ठिकाणी गणेशोत्सव साजरा होतो. गणेशोत्सव साजरा होतो म्हणजे गणपती बसवला जातो, त्याची आरती केली जाते. लोक काय ढोल लेझिम वापरतात करतात. म्हणजेच संस्कृती आहे का? भाषेची त्याला जोड असते. म्हणजे काय असतं तर आम्ही सगळ्या त्या महाराष्ट्र मंडळांना अशी सूचना केली आहे आणि मदतही करतो आहोत की तुम्ही ज्या आरत्या म्हणता त्या आरत्यांचा अर्थ समजावून सांगा तर संस्कृतीला भाषेची जोड मिळू शकेल. पण परदेशातली जी नवीन पिढी आहे या नवीन पिढीला मराठी ऐकायलाच मिळत नाही. कारण परदेशातल्या मराठी घरांमध्ये सुद्धा मराठी बोलण्याचं प्रमाण हे थोडंसं कमी असणं स्वाभाविक आहे. आम्ही त्याच्यासाठी एक प्रयोग केला जपानला. जपानमध्ये केवळ टोकियो शहरामध्ये 8 ते 8,500 एवढे मराठी भाषिक आहेत. आणि त्यांचा प्रॉब्लेम असा होता की आमच्या घरातल्या मुलांना मराठी कानावरती पडण्यासाठी मराठी भाषा विभागाने काहीतरी करावं अशी त्यांनी आम्हाला विनंती केली. आम्ही त्यांच्याकडे उपक्रम सुरू केला. त्या उपक्रमाचं नाव दिलं धम्माल गोष्टी. आणि दर 15 दिवसांनी टोकियो शहरातल्या 300 घरातल्या मुलांसाठी म्हणून आम्ही 2 तासाचा धम्माल गोष्टी गाणी असा मराठीचा कार्यक्रम लाईव्ह त्यांच्यासाठी घेत आहोत. मुलं त्याच्यामध्ये इतका रस घेत आहेत की काय सांगू. त्यांना काही एक्झरसाइजेस देतो आहे, काही मराठी कोडी घालतो आहे, त्यांना कोडी तयार करायला सांगतो आहे. याच्यातून मराठीशी त्यांचा संबंध आम्ही टिकवून ठेवलेला आहे. पण हे खरं की डिजिटल मराठी जोपर्यंत स्ट्रॉंग होत नाही
तोपर्यंत हे सगळं भवितव्यामध्ये साधता येणार नाही. आणि ते करण्यासाठी काही पद्धतशीर पावलं टाकण्याची गरज आहे. त्यासाठी शासन काय करतं आहे हे मला वाटतं सांगायला हे फार उत्तम व्यासपीठ आहे. आपल्याला माहिती आहे की आता जेमिनायमध्ये असेल किंवा ChatGPTमध्ये असेल किंवा आपल्या मोबाईलवरती सुद्धा मराठीमध्ये आपण टाईप करतो. आणि तुम्हालाही आता दिसून येत असेल की अनेक आपण शब्द टाईप करायला लागलो की त्याचे सजेशन्स येतात, मराठी सजेशन्स. आणि इंग्रजीमध्ये जसं कधी कधी पुढचा शब्द पण सुचवला जातो तसं आता मराठीत सुद्धा व्हायला लागलेलं आहे. परंतु या सगळ्याची जी क्वालिटी आहे ती अजून तेवढीशी इम्प्रूव्ह झालेली नाही. ती व्हायला काही काळ लागेल. ही कशावर अवलंबून आहे क्वालिटी? केंद्र शासनाने भाषिणी नावाचं एक ॲप तयार केलं आहे. मराठीमध्ये त्याला उपयोजक असं म्हणतात. या ॲपमध्ये काय होतं तर एका भाषेतनं दुसऱ्या भाषेमध्ये ट्रान्सलेशन होतं. म्हणजे तो टेक्स्ट टू टेक्स्ट होतं ट्रान्सलेशन. म्हणजे इंग्रजीमध्ये बोललं मराठीमध्ये होईल, मराठीमध्ये बोललं इंग्रजीमध्ये होईल. टेक्स्ट टू टेक्स्ट होतं, टेक्स्ट टू स्पीच होतं, स्पीच टू स्पीच होतं आणि स्पीच टू टेक्स्ट पण होतं. अशा 4 प्रकारची ट्रान्सलेशन्स होतात. आणि भाषिणीमध्ये आत्तापर्यंत 57 भाषांची ट्रान्सलेशन्स उपलब्ध आहेत जस्ट इन टाईम. म्हणजे तुम्ही आत्ता बोललात लगेच त्या भाषेमध्ये उपलब्ध होईल. त्यामध्ये अर्थातच मराठी भाषासुद्धा आहे. आपल्या भारतातल्या 22 भाषा आहेत, परकीय 35 भाषा आहेत आणि एकमेव आदिवासी भाषा आहे ती महाराष्ट्रातली आहे, नंदुरबारमधली भिली. भिली नावाची जी आदिवासी बोली आहे ती भाषिणीवरती उपलब्ध आहे. म्हणजे या 57 भाषांमध्ये तुम्ही जे बोलता हे दुसऱ्या भाषेत ट्रान्सलेट करण्याची ताकद भाषिणीमध्ये आहे. मग मराठीचं महत्त्व आणि मराठीमधलं ट्रान्सलेशन गुणवत्तेच्या दृष्टीने अधिक चांगलं करण्यासाठी काय करायला पाहिजे? तर पहिली गोष्ट भाषिणीकडचा किंवा ऑनलाईन जो शब्दसंग्रह आहे तो वाढवला पाहिजे. भाषिणीनं काय केलं, प्रत्येक भाषेचे काही शब्द, उदाहरणार्थ मराठीचे 40,000 शब्द, भिली या आदिवासी बोलीचे 5,000 शब्द, हिंदीचे 80,000 शब्द असा शब्दसंग्रह केला आणि त्याच्यावरून त्यांचं ट्रान्सलेशनचं काम चालू आहे. मराठी भाषा विभागाने काय केलं, आमच्या भाषा संचालनालयाचे परिभाषा कोश आहेत, 29 परिभाषा कोश आहेत. म्हणजे 29 विषयांवरती टर्मिनॉलॉजी परिभाषा त्याच्यामध्ये आहे आणि त्यामध्ये 3 लाख मराठी शब्द आहेत. आम्ही हे 3 लाख मराठी शब्द भाषिणीच्या फॉर्मॅटमध्ये तयार करून भाषिणीला दिले. त्यामुळे काय झालं, मराठी शब्दांची संख्या झाली 3,40,000. म्हणजे मराठीची गुणवत्ता वाढली. हे आणखी कसं वाढवता येईल तर आपण सर्वजण जेव्हा मराठी शब्द टाईप करत राहू आपल्या मोबाईलवर, आपल्या कॉम्प्युटरवर, तेव्हा तो भाषासंग्रह वाढणार आहे. कारण क्राऊड सोर्सिंगने होतं. आणि मराठी भाषेतले काही शब्द हरवत चाललेले आहेत. तुम्हीसुद्धा आठवून बघा ना, तुमच्या लहानपणी काही ऐकलेले शब्द गेल्या 10 वर्षात कानावर आले नाहीत. विशेषतः स्वयंपाकघरातल्या भांड्यांची नावं. पूर्वी सतेलं, तपेलं हे शब्द होते, ओघराळं असा शब्द होता. आता वापरत आहे का कोणी? नाही वापरत आहे. नाही वापरत आहे, हे शब्द नामशेष होतील, हरवतील. मग हे हरवू नयेत म्हणून काय करायला पाहिजे तर हे शब्द आपण मोबाईलवरती टाईप करायला पाहिजे. क्राऊड सोर्सिंगमुळे हा शब्दसंग्रह वाढतोय. आणि आपण जर 15 कोटी आहोत, जगामधल्या 10व्या क्रमांकाचे आहोत, तर आपण ठरवलं तर आपली भाषा डिजिटल मराठी ऑनलाईन बळकट होणार आहे. आपण ठरवायला पाहिजे. आणि म्हणून मराठीचं भवितव्य हे आपल्या सर्वांच्या हातात आहे असं मी म्हणतो. आपण केवळ गळा काढून किंवा मराठी शब्द हरवले म्हणून वाईट वाटून घेऊन काही होणार नाही. कृती करायला पाहिजे. आणखी एक चॅलेंज आहे, त्याच्यासाठी सुद्धा तुम्हा सगळ्यांची मदत लागणार आहे. आम्ही त्याची स्कीम एक करतो आहे, आपल्यापर्यंत येईल. मराठी संपूर्ण महाराष्ट्रात बोलली जाते. महाराष्ट्र मोठा आहे. नागपूरमध्ये बोलली जाणारी मराठी किंचित वेगळी आहे, त्यांचा टोन वेगळा आहे. कोल्हापूरची मराठी वेगळी आहे. आपल्या खानदेशात नाशिकमध्ये बोलली जाणारी मराठी वेगळी आहे. आता स्पीच टू स्पीच किंवा स्पीच टू टेक्स्ट
ही फॅसिलिटी जर स्ट्रॉंग करायची असेल तर हे सगळे टोन्स हे जायला पाहिजे ना, त्याचं फिडिंग व्हायला पाहिजे. हे कोण आणि कधी करणार? हे सगळं आपण करणार. आपण जर बोली भाषांमधले शब्द, आपल्या टोन्समधलं रेकॉर्डिंग हे जेवढं ऑनलाईन टाकत जाऊ तेवढा तो शब्दसंग्रह आणि ते ऑनलाईन रिपॉझिटरी ज्याला म्हणतात ती बळकट होणार आहे. त्याच्यातून मराठी भाषा बळकट होणार आहे आणि हे मराठी भाषेचं भवितव्य असणार आहे. हा झाला एक पैलू. आणखी एक महत्त्वाचा पैलू जो अभिजातपणाशी निगडीत आहे आणि विशेषतः नाशिकमध्ये मला हा मुद्दा आवर्जून मांडायचा आहे. तो असा, मराठी भाषेमध्ये वेगळ्या वेगळ्या लिप्या असतील, म्हणजे देवनागरी लिपीत असेल किंवा अगदी आता जी कमी वापरली जाते त्या ब्राह्मी लिपीत असेल, खरोष्ठी लिपीत असेल, सकळ लिपी आहे महानुभावांची, सुंदरा लिपी आहे, अंक लिपी आहे. या वेगळ्या वेगळ्या लिपींमध्ये मराठी भाषेतले अनेक ग्रंथ उपलब्ध आहेत. संस्कृतमधले पण आहेत, मराठीमधले पण आहेत. या सगळ्या ग्रंथांचं डिजिटायझेशन करून अभ्यासकांना ते आपल्याला उपलब्ध करून द्यायला पाहिजे. याच्यासाठी ज्ञानभारतम नावाचा उपक्रम केंद्र सरकारने सुरू केला आहे आणि त्याच्यामध्ये महाराष्ट्रातल्याच नाही तर पूर्ण देशभरातल्या अशा ज्या पोथ्या आहेत, ज्याला इंग्रजीमध्ये ट्रिटाईज असं म्हणतात, या ट्रिटाईजचं सर्व्हे करून त्यांचं डिजिटायझेशन करून स्कॅनिंग करून मायक्रोफिल्मिंग करून हा सगळा जो ज्ञानाचा साठा आहे हा जगाला उपलब्ध करून द्यायचा आहे. आणि हा साठा सर्चेबल पद्धतीनं उपलब्ध करून द्यायचा आहे. कारण तो सर्चेबल नसला तर कॉम्प्युटर त्याच्याकडे एक चित्र म्हणून बघतो आणि मग शब्द सापडत नाही. या दृष्टीनं आमचा मराठी भाषा विभाग आता प्रयत्न करतो आहे. सांस्कृतिक कार्य विभागामार्फतसुद्धा या ज्ञानभारतमवरती मोठं काम चाललेलं आहे. तुम्हाला मी कालचा आकडा सांगतो. आम्ही गेल्या 2 महिन्यामध्ये आमच्या सांस्कृतिक कार्य विभागाने कष्ट करून पूर्ण महाराष्ट्रातून 6,12,000 पोथ्या सर्वेक्षण करून त्याची नोंद करण्यात आम्ही यशस्वी झालेलो. आणि आमचं उद्दिष्ट आहे ते 25-40 लाखापर्यंत जाण्याचं. कारण घरोघरी आहे ते, अनेक संस्थांमध्ये आहे, संशोधन संस्थांमध्ये आहे. नाशिकमध्ये अनेक पुरोहितांच्या घरी या पोथ्या आहेत. या पोथ्या तिथे राहिल्यामुळे जगासमोर जाणार नाहीत. अभ्यासकांना त्या उपलब्ध व्हायला पाहिजेत. याच्यावरती शंका कोणती घेतली जाते, जुन्या पोथ्या द्यायला कोणी तयार का होत नाही, तर तो त्यांचा वारसा आहे. आणि मग हा आम्ही देऊ कशाला, आणि द्यायला तयारी नसते. हे लक्षात घेऊन आमचं म्हणणं असं आहे, शासनाचं म्हणणं असं आहे की या पोथीचं पजेशन आणि ओनरशिप म्हणजे ताबा आणि मालकी ही तुमच्याचकडे राहील. आम्हाला ती नको, आम्हाला त्याची नोंद करू द्या. आम्ही कॉन्झर्वेशन त्याचं आम्ही करतो, आमच्या खर्चाने करतो. डिजिटायझेशन आम्ही करतो, लोकांना आम्ही उपलब्ध करून देतो. ओनरशिप आणि पजेशन तुमचं राहू द्या. परंतु एक खंत व्यक्त करतो जाहीरपणे, नाशिक शहरातून किंवा त्र्यंबकेश्वरसारख्या ठिकाणातून जेवढ्या प्रमाणात पोथ्यांची नोंदणी व्हायला पाहिजे होती आमच्या ज्ञानभारतम ॲपवरती, तेवढी अद्याप पावेतो झालेली नाही. मी आपल्या सर्वांना ही कळकळीची विनंती करतो की आपल्या परिचयातल्या लोकांना हे जरूर सांगा की आणि हे ज्ञानभारतम ॲप काय आहे, प्ले स्टोअरवरती उपलब्ध आहे. आपण डाउनलोड करायचं, कोणीही एंटर करू शकतो. माहिती सांगायची आहे, फक्त 2-3 मुद्द्यावर माहिती द्यायची आहे. एखाद्या पानाचा फोटो काढून अपलोड करायचा आहे. याची नोंद राष्ट्रीय स्तरावर झाली तर त्याचं कॉन्झर्वेशन, डिजिटायझेशन, मायक्रोफिल्मिंग, अभ्यासकांना उपलब्ध होणं, हे सगळं करायला केंद्र सरकार, राज्य सरकार, आम्हाला ते करायचं आहे. लोकांनी ते उपलब्ध करून देणं, त्याच्यासाठी नोंद करणं हे आवश्यक आहे. पझेशन आणि ओनरशिप स्वतःचीच राहणार आहे. ते त्या घराने आत्तापर्यंत राखलेलं धन आहे, म्हणून त्यांचा एक सन्मान म्हणून आम्ही त्यांचाही गौरव करणार आहोत. या ज्ञानभारतमबद्दल मात्र आपण सर्वांनी विचार करणं गरजेचं आहे. खरं म्हणजे पैलू खूप आहेत. आणखी एका पैलूचा उल्लेख करतो आणि त्याच्यानंतर माझं हे भाषण आवर्त घेतो.
तो पैलू आहे मराठी सिनेमा. मराठी ही भाषा जेव्हा सिने क्षेत्रामध्ये आली आणि नाशिकमध्येच त्याची सुरुवात झाली, दादासाहेब फाळक्यांनी केली. आज त्याचं स्वरूप खूप बदलतं आहे, वेगळ्या पातळीवर गेलेलं आहे. एक माझा फक्त अनुभव सांगतो. आम्ही बर्लिन आणि कान्स या 2 ठिकाणच्या आंतरराष्ट्रीय जे चित्रपट महोत्सव असतात त्या कॉम्पिटिशन्सना मराठी चित्रपट आम्ही पाठवत असतो. सांस्कृतिक कार्य विभागातर्फे आमची जी फिल्म सिटी दादासाहेब फाळके नावाने ओळखली जाते, गोरेगावला आहे. तशीच कोल्हापूरला चित्रनगरी आहे, तीसुद्धा आमची आहे. ND फिल्म स्टुडिओ आम्ही आत्ता कर्जतला ताब्यात घेतलेला आहे आणि गव्हर्मेंट त्याच्यावरती काम करत आहे. तर या मराठी फिल्म्सबद्दल बोलण्यासाठी आणि मराठी फिल्म्स दाखवण्यासाठी आम्ही बर्लिन आणि कान्सला गेलो होतो. तिथे आम्ही असा एक मुद्दा मांडला की आम्ही काय देऊ शकतो, मराठी फिल्म इंडस्ट्री किंवा मराठी भाषा जगाला काय देऊ शकते. एक महत्त्वाचा भाग अशी देऊ शकते जे आम्ही तिथे मांडलं की आम्ही मराठी भाषेमध्ये इतकं साहित्य निर्माण केलेलं आहे. आमचा पहिला ग्रंथ गाथा सप्तशती हा कथांनीच बनलेला आहे. 700 लोककथा आहेत 2500 वर्षापूर्वीच्या. आमचं जे साहित्य आहे याच्यावरती आंतरराष्ट्रीय निर्मात्यांनी आंतरराष्ट्रीय चित्रपट तयार करावेत असं आवाहन आम्ही केलेलं आहे. आणि त्याच्यासाठी मराठी भाषेतले निवडक ज्याच्यावरनं आंतरराष्ट्रीय दर्जाचा चित्रपट बनू शकतो अशा कथा, अशा कादंबऱ्या यांचं इंग्रजी ट्रान्सलेशन आम्ही उपलब्ध करून देत आहोत. नुसतं इंग्रजी ट्रान्सलेशन उपलब्ध करून चालणार नाही, ते अनेक भाषांमध्ये करावं लागेल. त्याच्यासाठी आम्ही अनुवाद अकॅडमी आता स्थापन केलेली आहे, त्याची घोषणा झालेली आहे, फॉर्मॅलिटीज आता चालू आहे. या अनुवाद अकादमीमध्ये मराठीतलं साहित्य इतर भाषात म्हणजे इतर भारतीय भाषा पण आहेत, जागतिक भाषा पण आहेत. त्याचप्रमाणे त्यातलं साहित्य मराठी भाषेत, या दोन्हीचं काम होणार आहे. आणि त्याच्यासाठी अर्थातच भाषिणी ॲपचा एक मूलभूत उपयोग होणार आहे. पण अनुवादकांची, कुशल अनुवादकांची गरज लागणार आहे. त्याचं कारण असं की भाषिणी मशीन लँग्वेज आहे. काही गोष्टी ते करू शकतील, पण ललित साहित्याचं भाषांतरण करणं हे यंत्राचं काम नाही, ते माणसालाच करावं लागेल. त्याच्यामुळे आम्हाला अनुवादकांची गरज आहे. शेकडो नाही, हजारो अनुवादक पाहिजेत वेगळ्या वेगळ्या भाषेमध्ये काम करणारे. तीच गोष्ट आहे आमच्या आर्काईव्जमध्ये असलेल्या कागदपत्रांची. आर्काईव्जमध्ये महाराष्ट्र सरकारच्या अभिलेखागारामध्ये आर्काईव्जमध्ये 17.5 कोटी कागदपत्रं आहेत. वेगळ्या वेगळ्या लिप्यांमधली आहेत, मोडी लिपीतली कागदपत्र वेगळ्या वेगळ्या भाषांमधली आहेत. म्हणजे अगदी तेलुगू, गुजराती, या उर्दू, फारसी, अरेबिक या सगळ्या भाषांमधली कागदपत्रं आहेत. या 17.5 कोटी कागदपत्रांचं वाचन करणं, त्यांचं मायक्रोफिल्मिंग करणं, जतन करणं हे महत्त्वाचं आहे. कारण त्याच्यामध्ये आपला इतिहास दडलेला आहे. अख्खं पेशवे दप्तर आमच्याकडे आहे. ब्रिटिश इंडियातले सगळी कागदपत्रं आमच्याकडे आहे. त्यांचा अभ्यास केल्याशिवाय ट्रान्सफर ऑफ पॉवर नक्की घडली कशी, ब्रिटिशांकडून एतद्देशीयांकडे सत्ता आली कशी, ती प्रक्रिया कशी होती, हे आपल्याला कळू शकेल. अशी अभ्यासाची अनेक क्षेत्रं आहेत. आणि म्हणून BA आणि MA मराठी करणाऱ्या विद्यार्थ्यांना माझं असं सांगणं आहे की आपल्याला रोजगाराच्या आणि स्वयंरोजगाराच्या अनेक संधी उपलब्ध आहेत. याचा एक पुरावा म्हणून आम्ही बसून एक यादी केली. कशाची यादी? तर मराठी भाषेवरती जर प्रभुत्व असलं, ती चांगली येत असली, तर कोणता कोणता बिझनेस करता येईल याची आम्ही यादी केली. तुमचा विश्वास बसणार नाही, 146 रोजगार आणि स्वयंरोजगाराच्या संधी लोकेट झाल्या. आता या 146 संधीचं प्रशिक्षण देऊन जे BA मराठी, MA मराठी अशी मुलं आहेत त्यांना प्रशिक्षण देऊन त्यांना एक आंत्रप्रिन्युअर म्हणून उभं करणं हे मराठी भाषा विभागाचं पुढचं पाऊल असणार आहे. कारण मराठी ही केवळ ज्ञानभाषा होऊन चालणार नाही, ती अर्थभाषासुद्धा व्हायला पाहिजे. आता भाषिणी ॲपमुळे भाषा हा काही अडचणीचा मुद्दा राहिलाच नाही आहे. म्हणजे भाषिणी ॲप जर तुमच्याकडे असेल आणि तुम्ही केरळमध्ये गेलात आणि तिथं एखाद्या मल्याळम भाजी विक्रेत्याकडे जाऊन तुम्हाला भाजी पाहिजे असेल, त्याच्याकडे जाऊन तुम्ही मराठीत मागा, त्याला मल्याळममध्ये ऐकू येणार आहे.
बाहेरच्या राज्यातून महाराष्ट्रात येणारा माणूस, त्याला जर रिक्षावाल्याला सांगायचं असेल आणि रिक्षावाल्याला दुसरी भाषा कळत नाही आहे, त्याने सांगावं, तमिळमधनं सांगावं, बंगालीतून सांगावं, स्पॅनिशमध्ये बोलावं, पोर्तुगीजमध्ये बोलावं. ते मराठीत ऐकू येणार आहे ना. जग इथपर्यंत आलं आहे, तंत्रज्ञानाची प्रगती इथपर्यंत आली आहे. त्याच्यावर माझं म्हणणं असं आहे की जर आता असं आहे तर मग आपण मराठीमध्येच बोलायला हरकत काय आहे. कारण इतर भाषांमध्ये ट्रान्सलेशन ज्यांना पाहिजे असेल त्यांना मशीन करून देईल, मग आम्ही मराठीतच बोलणार. म्हणून माझा मराठी युवक एखाद्या मल्टीनॅशनल कंपनीमध्ये इंटरव्ह्यूला गेला आणि तो त्या इंटरव्ह्यू बोर्डाच्या समोर बसला, ते फाडफाड इंग्रजी बोलणारे आणि जाणणारे असतील तरी देखील माझा मराठी तरुण मराठीतून बोलेल, त्यांना ते इंग्रजीतून ऐकू येईल मशीनच्या थ्रू, भाषिणीच्या थ्रू. आणि गुणवत्ता असेल तर या मराठी युवकाची नोकरी किंवा या मराठी युवकाची संधी कोणीही नाकारू शकणार नाही. आपल्याला गुणवत्ता टिकवणं जास्त महत्त्वाचं आणि हे शक्य आहे. आणि त्यामुळे मला असं दिसतं आहे की मराठी भाषेचं भवितव्य हे अतिशय उज्ज्वल आहे. बदलत्या काळाचा अंदाज घेऊन, बदलत्या तंत्रज्ञानाचा अंदाज घेऊन महाराष्ट्र राज्य आणि आपण सगळे अतिशय कणखर, खंबीर आणि योग्य पावलं टाकत आपण पुढे चाललेलो आहोत. त्यामुळे आपण ज्याला आपण मागे जाणे म्हणतो असा विचार करण्याची काही गरज नाही. फक्त मराठी शब्द आपण वापरले पाहिजेत. हरवलेल्या शब्दांची प्रत्येकाने यादी करायला पाहिजे आणि शब्द आठवला की त्याच्यात तो लिहून ठेवायला पाहिजे. जमेल तेव्हा तो मोबाईलवरती टाईप करायला पाहिजे. आपोआप क्राऊड सोर्सिंगने तो रिपॉझिटरीमध्ये जाईल. आणखी पुढची एक आयडिया अशी आहे की अशाच प्रकारे केवळ मराठी प्रमाण भाषा नाही तर बोलीभाषांचंही करता येईल आपल्याला. म्हणजे आपण खानदेशातली प्रमुख बोलीभाषा म्हणून अहिराणीचा उल्लेख करतो. अहिराणीमधले शब्द जर मोबाईलमध्ये जास्ती प्रमाणात टाईप केले गेले तर अहिराणीचा शब्दसंग्रह जेव्हा ऑनलाईन वाढेल तेव्हा अहिराणीमध्ये टायपिंग होणं सोपं जाईल, अचूक ट्रान्सलेशन होणं शक्य होईल. आणि जशी आता आदिवासी भिली भाषा आलेली आहे तशी अहिराणी भाषासुद्धा भाषिणीवरती येऊ शकेल. याप्रमाणे आपल्या 200च्या 200 बोलीभाषा आल्या तर या मराठी भाषाकुलाची डिजिटल ताकद ही किती वाढेल याचा फक्त अंदाज लावता येईल. तर मित्रांनो, मला तुम्हाला हेच सांगायचं आहे की महाराष्ट्र शासन एका विशिष्ट पद्धतीनं पुढं चाललेलं आहे. मराठी भाषेसाठीचा एक अतिशय क्लिअर असा रोडमॅप स्पष्टपणे आमच्या डोळ्यासमोर आहे. आम्ही काम सुरू केलेलं आहे. गव्हर्नमेंटच्या वेबसाईट्स आपण बघा, मराठी भाषा विभागाची वेबसाईट बघा, सांस्कृतिक कार्य विभागाची वेबसाईट बघा. त्याच्यातून आपल्या लक्षात येईल की आपण मराठी भाषेसाठी नक्की कशा पद्धतीनं पुढे जातो आहे. तेच भवितव्य आहे आणि हे भवितव्य घडवण्यासाठी आपण सर्वजण एकत्र येऊयात. एक छोटीशी गंमत आपण करूयात. जरा गंभीर भाषण झालं म्हणून. काय झालं आहे माहिती का, मराठी भाषा म्हणजे मराठी संस्कृती म्हणजे काहीतरी पोवाडे आणि नृत्य एवढंच आहे असं काहीतरी एक समज निर्माण झाला आहे. आणि मराठी गाणीसुद्धा, मराठी भाषासुद्धा याच्यात नाजूकपणा आहे, याच्यात विनोद आहे, याच्यामध्ये सगळे रस आहेत. हे आपण विसरत चाललो आहे. ते न विसरण्यासाठी म्हणून काही जाणतेपणी प्रयत्न करायला पाहिजे. एकच उदाहरण सांगतो. आपण बंदिशी ऐकतो त्या सगळ्या हिंदी किंवा ब्रज भाषेतल्या असतात. मराठी बंदिशी का नाहीत तर आहेत. मराठीमध्ये 200 ते 250 बंदिशी आम्हाला सापडलेल्या आहेत ज्या पूर्वीच्या काळापासून गायल्या जातात. त्याचा संग्रह आम्ही प्रकाशित करतो आहोत. आपण जरूर त्याचा लाभ घ्या. पण इतर जे गायन प्रकार आहेत त्याच्या म्हणजे उदाहरणार्थ दादरा, ठुमरी हे गायन प्रकार मराठीतून काय हरकत आहे यायला. यासाठी संगीतकारांनी, शास्त्रीय संगीत गाणाऱ्यांनी प्रयत्न करायला पाहिजे. मराठी भाषिक असेल तर आपण आपल्या क्षेत्रात मराठीसाठी काय करता येईल याचा विचार करायला पाहिजे. मला मराठीची गोडी कशी लागली याचं उत्तर फार विनोदी आहे. मला एक सवय होती. ती सवय अशी होती की कुठलाही मराठी शब्द वाचला की तो उलटा पण वाचायचा. अशी मला एक छंद होता म्हणा, छंद, आवड होती मनातल्या मनात.
म्हणजे मराठी हा शब्द वाचला की मी मनातल्या मनात ठी राम असं पण मनातल्या मनात. आणि माझा मेंदू त्याच्यामुळे असा ट्रेंड झाला की मी आता उलटं पण बोलू शकतो. मला वाटतं नव्या पिढीने, इन्फ्लुएन्सर्सने हा मुद्दा लक्षात घ्यावा. मराठीतल्या ज्या गमती जमती आहेत ना, या मुलांपुढे आणा तुम्ही. तर त्याची एक गंमत म्हणून आणि थोडंसं खेळकर वातावरण तयार व्हावं म्हणून मी एक उलटं गाणं म्हणतो. ते गाणं कोणतं आहे हे तुम्हाला ओळखू येईल अशी माझी अपेक्षा आहे. चना रे रामो तना बचाब्या चना रे रामो चना लाकाळा का सपू का लाज पिंजरे बथेन बथेन तळ्यात तिचं सारे ताजी तुळीपा जवी ते देळीटा वलफुरासा पीचना चना रे रामो तना बचान्याव चना रे रामो चना. ही एक गंमत आहे. आणखी एक गंमत आहे. आपल्या महाराष्ट्राचा जो गजर आहे ना, नामाचा गजर वारीतला, ज्ञानबा तुकाराम नाही का. आता एक ज्ञानबा तुकाराम एक जादू आहे बरं का, म्हणजे खरोखर जादू आहे. तुम्ही कोणतंही गाणं घ्या आणि त्या गाण्यामध्ये तुम्ही ज्ञानबा तुकाराम ठेक्यात म्हणा, ते जणू त्या गाण्याचा भाग आहे असं वाटतं. याचा आपण एक छोटा प्रयोग करू. आपण सगळेजण मला साथ द्या. मी गाणं म्हणतो, मी कोणतंही गाणं म्हणेन हां, आणि मी असा हात केला की तुम्ही ज्ञानबा तुकाराम म्हणायचं. ठीक आहे? ठीक आहे. म्हणताना कसं म्हणायचं? ज्ञानबा तुकाराम. ठीक आहे. मी असा हात केला की म्हणायचं आहे. हां, बुगडी माझी सांडली ग जाता साताऱ्याला ग जाता साताऱ्याला चुगली नगा सांगू ग कुणी हिच्या म्हाताऱ्याला ग हिच्या म्हाताऱ्याला. हे तुम्ही कोणत्याही गाण्यासाठी करून बघा. ही मराठीची ताकद आहे. खरं सांगू का, अशा खूप गमती जमती आहेत, खूप गमती जमती. माझी सगळ्यांकडून, नव्या पिढीकडून अपेक्षा आहे की या गमती जमती तुम्ही मुलांपुढे आणा. मुलं प्रेम करतील मराठी भाषेवरती आणि तेच आपलं भवितव्य आहे. तर या वसंत व्याख्यानमालेमध्ये अभिजात मराठीचे विविध पैलू आणि भवितव्य याच्यावर आपल्याशी संवाद साधण्यासाठी मला बोलवलं, याबद्दल मी आयोजकांचे आभार मानतो. आपली रजा घेतो. धन्यवाद. महाराष्ट्र शासन आणि मराठी भाषा विभाग आपल्या मराठी भाषेची घोडदौड कशी वेगाने करतं आहे याचं प्रत्यंतर किंवा खात्री आपल्याला किरण कुलकर्णी साहेब यांच्या व्याख्यानातनं निश्चितपणे पटली असेल. आणि आपण सर्वजण जेव्हा या प्रयत्नाला साथ देऊ तेव्हा हा प्रयत्न निश्चितपणे यशस्वी झाल्याशिवाय राहणार नाही. आणि त्यासाठी आपण आपल्या मुलांना मराठी शाळेमध्ये टाकण्याचा जर प्रयत्न केला, इंग्रजी माध्यमातून जरी समजा मुलं शिकत असतील तर त्यांची मराठी भाषा कशी पक्की होईल या दृष्टीने जर जाणीवपूर्वक प्रयत्न केला तर निश्चितपणे जगातली सर्वोत्तम भाषा म्हणून आपण मराठी भाषेला स्थान निर्माण करून देऊ शकू असा मला विश्वास वाटतो. सन्मान्य किरण कुलकर्णी साहेबांनी व्याख्यानमालेच्या विनंतीला मान देऊन आज या ठिकाणी पुष्प गुंफलं, त्याबद्दल मी त्यांचे मनपूर्वक आभार मानतो. आजच्या व्याख्यानाचे देणगीदार सन्मान्य विवेक गोगटे आणि विकास गोगटे यांना आमचे पत्रकार मित्र सुधीर कुलकर्णी यांनी स्मृतिचिन्ह देऊन गौरवांकित करावं अशी मी त्यांना विनंती करतो.